राज्यामध्ये पाऊस हा आता वाढत जाणार आहे। राज्यातील बहुतांश भागात पावसाची हजेरी लागणार आहे। आता नेमका पेरणी योग्य पाऊस कोणत्या 12 जिल्ह्यात आता सुरुवात होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे पाहणार आहोत। कारण वातावरण पुढच्या काही तासानंतर हे तीव्र होत जाणार असून राज्यात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागणार आहे। त्याकरिता हा व्हिडिओ एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। खूप सारे जण व्हिडिओ पाहतात मात्र चॅनलला सबस्क्राईब न केल्यामुळे हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाचे अपडेट पाहायला मिळत नाहीत। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे ते आम्हाला कमेंटमध्ये सांगा। तुमचा जिल्हा कमेंटमध्ये कळवल्यानंतर तुमच्या भागाचा अंदाज देऊयात। तालुका जिल्हा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगत चला। तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज। तर या ठिकाणी सध्या स्थितीला बघू शकता आता राज्यामध्ये वातावरणात मोठे बदल पाहायला मिळत आहेत। एकंदरीत विचार केला तर जे दोन्ही समुद्र आहेत या दोन्ही समुद्रात मोठे बदल हे वातावरणात झालेले आहेत। एकंदरीत वाऱ्याचा जर प्रभाव पाहायला गेला तर तो उत्तरेकडून काही भागामध्ये पाहायला मिळत आहे। डायरेक्ट उत्तरेकडून पूर्वेकडे दक्षिणेकडे अशा प्रकारचे वारे आता हे सुरू झालेले आहेत। अशा प्रकारचे वारे आपल्याला दिसून येत आहेत। एकंदरीत जर विचार केला तर आता राज्यामध्ये वाऱ्यांचा प्रभाव तर आहेच मात्र पावसाचा देखील प्रभाव आता खूप वाढत जाणार आहे। आता वाऱ्यांसोबत चांगलं बाष्प होऊन जोरदार स्वरूपाचा पाऊस हा राज्यामध्ये पाहायला मिळणार आहे व लवकरच एक चक्रीवादळ राज्याला धडक देणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यावेळेस देखील सतर्क राहायचं आहे। नेमका आता ते चक्रीवादळ तयार होण्यास लवकर सुरुवात होईल त्याचा परिणाम राज्यावर पाहायला मिळेल त्याबाबतचा देखील अंदाज आपण पुढे पाहणारच आहोत। तर चला आता पुढच्या 2 तासात कोणत्या जिल्ह्यात धो पाऊस राहील, शेतामध्ये पाणी साचेपर्यंत कोणत्या भागात पाऊस होणार आहे त्या जिल्ह्यांची नावे आता आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता आता मोठा बदल झालेला आहे। आता तुम्ही तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगत चला। व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करा। तर या ठिकाणी बघू शकता आता येत्या 2 तासामध्ये जर विचार केला तर पावसाचा अधिक जोर हा अहिल्यादेवीनगर, मुंबई, पुणे, सातारा, अकलूजच्या भागात राहणार आहे। या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे मात्र जोरदार पाऊस राहणार आहे। पुणे या ठिकाणी पाऊस आता चांगलीच हजेरी लावणार असून पुणे भागामध्ये पाऊस आता चांगला जोड पिणार आहे। तसेच इकडे अकलूजचा भाग असेल त्यानंतर अहिल्यादेवीनगरचे काही भाग असतील या भागात देखील चांगल्या स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळू शकते। त्यानंतर कोल्हापूर, सोलापूरचे भाग असतील या भागात पावसाचा अंदाज आहे। तसेच इकडे जो हा अकलूजचा भाग दिसत आहे ना शेतकरी मित्रांनो या ठिकाणी चांगला पाऊस राहील। त्यासोबत पिलो व पंढरपूरच्या आसपासचे देखील भाग आहेत या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे। या ठिकाणी मी तुम्हाला एक रेषा ओढून दाखवत आहे। या रेषेच्या आसपास जे जिल्हे असतील, तालुके असतील त्या ठिकाणी चांगला पाऊस आहे ते तुम्ही समजून जायचं आहे। इकडे बघू शकता यामध्ये वडूज असेल, सातारा असेल, लोणावळा असेल, फलटण असेल, बारामती असेल, इंदापूर असेल, कुरुडवाडी असेल या भागामध्ये पंढरपूर, पिलोच्या भागामध्ये चांगल्या स्वरूपाचा तुफान स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे। सर्वाधिक पाऊस वडूज, पिलोच्या भागामध्ये, फलटणच्या भागामध्ये आहे। पेरणी करण्यासारखी परिस्थिती निर्माण होणारा पाऊस या भागात आता हजेरी लावणार आहे। चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे। काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे। नेमका मुसळधार पाऊस कोणत्या जिल्ह्यात पडणार ते देखील आता बघूयात। तर यामध्ये इकडे विटाचा भाग असेल, मुसळधार पाऊस राहणार आहे। इकडे तुम्हाला जतचा जो भाग दिसत आहे जतच्या भागामध्ये डार्क हिरवा कलर आपल्याला पाहायला मिळतोय। या भागाचा विचार केला तर चांगला पाऊस या भागात बरसणार आहे असं समजून येतं। तसेच तासेगावचा भाग असेल, मायनी, विटा, कुचीचा भाग असेल, डार्क कलरचा जो भाग दिसत आहे या ठिकाणी देखील तुफान स्वरूपाच्या पावसाची हजेरी लागणार आहे। मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज या ठिकाणी आपल्याला पाहावयास मिळतो आहे। त्यामुळे या सर्व भागातील शेतकरी मित्रांनी सतर्क राहावे कारण विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह तुफान स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे। मेघगर्जनेसह तुफान स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी हजेरी लावणार आहे। एकंदरीत जर विचार केला तर यामध्ये सांगलीचा भाग असेल, कोडोली, इस्लामपूर, कराडच्या भागात देखील पाऊस राहणार आहे। आता शेवटपर्यंत लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला कारण तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर पाहायला मिळणार आहे। आपण बऱ्याच जिल्ह्यांचा अंदाज घेणार आहोत। मराठवाड्यातील जिल्हे असतील, विदर्भातील असतील, उत्तर महाराष्ट्रातील असतील, उर्वरित पश्चिम महाराष्ट्र, कोकणातील, मध्य महाराष्ट्र सर्व भागातील जिल्हे आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत। मात्र ज्या ठिकाणी पाऊस राहील त्या जिल्ह्यांचा अंदाज सर्वात आधी आपण देत असतो। तसेच अजून बऱ्याच जणांनी आपापले जिल्हे कमेंटमध्ये सांगितले नाहीत तर तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून ठेवा जेणेकरून महत्त्वाचा अंदाज तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर यामध्ये इकडे बघू शकता आता
सांगलीचा भाग असेल, कोडोली, रायबाग, जामखेडवाडीचा भाग असेल, या भागात निपाणीच्या भागात तुफान पाऊस हजेरी लावणार आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. सोलापूर, पंढरपूर, इंदापूर या भागात देखील चांगला जोरदार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चांगली हजेरी पावसाची लागणार आहे. त्यामुळे या सर्व भागातील शेतकऱ्यांनी आता सतर्क राहावे. तर चला आता पुढील जिल्हे व तालुके आपण बघूया. तर अधिक पावसाचा जोर इकडे विटामध्ये राहणार आहे. शेतकरी मित्रांनो, सतर्क राहण्याचा अंदाज आहे, कारण या ठिकाणी तुफान पाऊस राहणार आहे. एवढंच नव्हे तर हा पाऊस आता पुढे सरकणार आहे. आता पुढचे काही जिल्हे असे प्रभावी टाकणार आहे की त्या ठिकाणी देखील धो पाऊस, मुसळधार स्वरूपाचा पाऊस हजेरी लावू शकतो. मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटासह पाऊस राहणार आहे. रात्रीपर्यंत पावसाचा हा धुमाकूळ राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. आता इथून पुढे लक्ष देऊन व्हिडिओ बघा. आता उर्वरित जिल्हे तालुके आपण आता बघूयात. तर या ठिकाणी बघू शकता, आता जर विचार केला तर हे पावसाळी वातावरण आणखीन पुढे सरकणार आहे. त्यातली त्यात हाय अलर्ट हा जतच्या भागामध्ये तर आपण सांगितलेलंच आहे. मात्र त्यानंतर अजून पुढच्या 1 तासानंतर अजून जोर वाढून जत, सांगलीच्या भागात पुन्हा जास्त तीव्रतेचा पाऊस पाहायला मिळणार आहे. यामध्ये सतर्क राहण्याची शक्यता म्हणजे जत, विटा, कोडोली, सांगली, विजयपुरा, इंदापूर, सोलापूर, पंढरपूर, तुळजापूर, वडोद, सातारा, बारामतीचे काही भाग असेल, या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहणे गरजेचे आहे. या भागामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह आपल्याला तुफान पाऊस पाहायला मिळणार आहे. विजांचा धोका आहे, तसेच वाऱ्यांचा धोका आहे. काल वाऱ्यांमुळे बऱ्याच ठिकाणी पडझड झालेली आहे. मोठ्या प्रमाणात आलेल्या वाऱ्यांमुळे अक्षरशः जे आहे ती मोठमोठे झाडे, जी काही पत्र्याची घरं आहेत त्यावरती पडलेले आहेत. जे जनावरांचे गोटे आहेत त्यावरती देखील झाडं कोसळल्याने काही ठिकाणी मोठे नुकसान झालेले आहे. काही ठिकाणी घरांवरील पत्रे उडून गेलेले आहेत. अक्षरशः अशा स्वरूपाचा पाऊस झालेला होता. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, सतर्क राहा. जो आजचा पाऊस आहे यामध्ये देखील आपल्याला वाऱ्यांचा प्रभाव पाहायला मिळत आहे. असं काहीच वाटत नाही पाहिल्यानंतर की आज पाऊस येईल. मात्र अचानकपणे वातावरण सक्रिय होत आहे. अशा प्रकारचा पाऊस हा राज्यात सक्रिय होत चाललेला असून शेतकऱ्यांनी आता सतर्क राहायचं आहे. तसेच यामध्ये आता काही असे तालुके आहेत की त्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार आहे. त्या तालुक्यांची नावे आता आपण बघू. तर यामध्ये इकडे बघू शकता, आता सध्या स्थितीला बार्शी, करमाळा, इंदापूर, पेठ, तुळजापूरचे भाग असतील, या ठिकाणी तुफान पाऊस राहणार आहे. मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच केज तालुका, परळी, अहमदपूरच्या भागातील शेतकऱ्यांनी सतर्क राहायचंय. माजलगाव, बीड, जामखेड, नांदेड, देगलूरच्या भागात देखील विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील. काही भागात रात्री उशिरा देखील पावसाचं वातावरण सक्रिय होऊ शकतं, अशा प्रकारचा अंदाज आहे. आता जरी पुढच्या 2 तासात पाऊस नाही आला तरी रात्रीला उशिरा देखील चांगल्या स्वरूपाचं पावसाळी वातावरण सक्रिय होणार आहे. तुरळक भागात पाऊस राहील. मात्र ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी एकदम पेरणी करण्यासारखी परिस्थिती ही निर्माण होईल, अशा प्रकारचा अंदाज आहे. लक्ष देऊन व्हिडिओ बघा. तसेच इकडे वैजापूर, श्रीरामपूर, पैठण, जालना, सेलू, हिंगोलीचे भाग असतील, या ठिकाणी स्थानिक वातावरणाचा पाऊस राहील. विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज या ठिकाणी राहणार आहे. तसेच नांदेड झाल्यानंतर इकडे हिंगोली असेल, पुसद, उमरखेड, सेलू, लोणार, वाशिम, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर या भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस राहील. तर इकडे कारंजा, यवतमाळ, पांढरकवाडाचा भाग असेल, तसेच ताडोबाचा काही भाग असेल, या भागामध्ये आपल्याला तुरळक भागात पाऊस झाला तर होईल. अन्यथा पावसामध्ये उघडी पाहायला मिळू शकते, तापमानामध्ये वाढ पाहायला मिळू शकते, अशा प्रकारचा एक अंदाज या ठिकाणी दिसून येत आहे. तसेच इकडे परळी, अहमदपूरच्या भागात पाऊस राहणार आहे. छत्रपती संभाजीनगर, कन्नड, मालेगाव, पाचोऱ्याच्या भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन पाऊस पाहायला मिळणार आहे. तुरळक भागात स्थानिक वातावरणाचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळेल. नंदुरबार, धुळे, जळगाव, नागपूर, अमरावतीचा भाग असेल, तसेच गडचिरोली, गोंदिया, भंडारा, तसेच वर्धाचा भाग असेल, वाशिमचा भाग असेल, या भागाचा विचार केला तर या ठिकाणी चंद्रपूरच्या भागामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. अन्यथा जास्त काही पावसाची शक्यता नाहीये. काही भागामध्ये उघडीप देखील पाहायला मिळू शकते, अशा प्रकारचा अंदाज आहे. मात्र एक तीव्र स्वरूपाचं वातावरण रात्रीतून एकदा एक सक्रिय देखील होणार आहे. ते म्हणजे रात्रीला एक प्रभाव टाकणार आहे. रात्री 11-12च्या नंतर माजलगाव, बीड, केज, परळी, अहमदपूर, देगलूर, उदगीरच्या भागामध्ये जोरदार पाऊस राहील. अजून कोणते जिल्हे आहेत आता ते आपण बघणार आहोत. लक्ष देऊन व्हिडिओ बघत चला. तर यामध्ये विचार केलं तर लातूर असेल, अहमदपूर असेल, बार्शी, पेठ असेल, बीड, माजलगाव, सेलूचा भाग आहे, पैठणचा भाग आहे, हिंगोली, जालनाचा भाग आहे, या ठिकाणी पाऊस राहणार आहे. रात्री उशिरापर्यंत पावसाळी वातावरण हे राज्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहे. तुरळक ठिकाणी काही ठिकाणी पाऊस रात्रीला देखील सुरू राहणार आहे. असं नाही की पाऊस हा बंद होईल, म्हणून भाग बदलत पावसाचा जोर हा राज्यामध्ये टिकून राहणार आहे, अशा प्रकारचे एक अंदाज पाहायला मिळतोय. 10 व 11 तारखेला थोडासा जोर कमी होईल. मात्र दिनांक 12 तारखेला मुसळधार पाऊस हा राज्यात सक्रिय
रात्री होईल. 13 तारखेला जोरदार पाऊस राहणार आहे. तीव्र स्वरूपाच्या पावसाची शक्यता राज्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. विविध भागात मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आपल्याला दिसून येणार आहे. शेतीची कामे जी काय असतील ते लवकरात लवकर उरकून घ्यावी, कारण पाऊस लवकरच आता दाखल होत आहे. मध्यम ते मुसळधार पावसाचा जोर हा दिनांक 12 तारखेच्या रात्री उशिरानंतर सुरू होणार आहे. तो तीव्र स्वरूपाचा पाऊस राज्यामध्ये दिनांक 20 ते 23 तारखेपर्यंत आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाहायला मिळू शकतो. अशा प्रकारचा अंदाज पाहायला मिळत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेल ऑल वरती टाका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.